बंड्या पराडकर यांच्याकडनं दोन्ही संघांना समान संधी उपलब्ध करून देत आहेत. म्हणजे जर फलंदाजीमध्ये अर्धशतक ठोकलं तर 5,000 रुपयांचं पारितोषिक. मात्र त्याच दर्शनचा जर गडी विकेट्स घेतले सौरभ कांबळीने तर त्या सौरभ कांबळीला 5,000 रुपयांचं पारितोषिक. अतिशय सुरेख, खूप महामुकाबला, मोठा सामना, मेगा फायनल. MPL या पहिल्या पर्वाचं 2 बलाढ्य ताकदवान संघ आतापर्यंत हा प्रवास महाअंतिम फेरीपर्यंत पाहायला मिळतोय. सुदैवाने नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सलामीची विणीची जोडी श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघाचे मॅन फ्रॉम रेवतळे नितेश मांजरेकर डावखुरा हाताचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. तर उजव्या हाताचा फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने अवधूत मसूरकर हा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप सर, एक बार हम डीजे के पास चलेंगे. डीजे एक बार लगाइए, आपकी मनोकामना सब इच्छा पूरी कर लीजिए इस मैच में. फिलहाल गावडे जे मगाशी हॅट्रिक साठी पारितोषिक लावले 10,000 रुपये, प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन भेटा. गावडे जोखीमग्रस्त षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम तारकर्ली दुर्वेश मयेकर यावेळी गोलंदाजीवरती सज्ज होताना दिसतोय. 2 आघाडीचे सलामीवीर, आघाडीचे शिलेदार सलामीवीराच्या रूपात पाहायला मिळत आहे. श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघाची ही प्रारंभीची जोडी. अवधूत मसूरकर त्याच्या साथीला नितेश मांजरेकर डाव्या उजव्या हाताची जोडगुळी. तर पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. जोखीमग्रस्त षटकावरती तो दुर्वेश मयेकर. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. तमाम मान्यवरों को, तमाम चाहतों को हमारा प्यार भरा नमस्कार, बिल्कुल शुभेच्छा दोनों टीमों को. प्रदीप सर, और शुरुआत इस वक्त मैदान पर पावर प्ले के इस ओवर से टॉस जीतकर पहले गेंदबाजी करती टीम. ऑफ स्टंप के बाहर कट मारने का प्रयास किया, वहां पर चूके गेंद की लाइन से. अरे सर, हम उस वक्त भी बात कर रहे थे, अब भी कर रहे हैं. टॉस जीतकर क्या बैटिंग गेंदबाजी करने का निर्णय आपको कितना सही लग रहा है अब तक? देवजी सर, श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघाकडे पाहिला तर दर्शन बांदेकर सरका ज्याचा आज बोलबाला वरचष्मा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. अख्खा टेनिस क्रिकेट विश्व हादरवून सोडलंय तो दर्शन बांदेकर आहे. मग इतर रणनीती बनवावी लागेल, प्रारंभीच्या फलंदाजांना भागीदारी करावी लागेल. शॉर्ट गेंद ऑन साइड पर खेला गेंद को मिड विकेट सी मारेगा, पर गेंद निकल तो रही है और 1 बॉस निकलेगी. नो बॉल पर ये 5 रन मैदान पर. देखिए 5 रन का ये बोनस मिलता हुआ. शॉर्ट पिच गेंद थी, गेंद को खेला गया, हवा में रखा. पावर प्ले में अगर देखा जाए तो 2 खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात है, कवर पीछे रखा है और लॉन्ग ऑन पीछे रखा है. इसका मतलब मिड विकेट और उसके बाद पूरा खाली है मैदान. देवजी सर, फ्री हिटचा चेंडू म्हणजे सोने पे सुहागा. नक्कीच या नामी संधीचं सोनं केलं जाईल श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघाकडनं. संघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाममात्र 5 धावांचा श्री गणेश होताना दिसतोय. श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघासाठी प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक हरल्यानंतर या महाअंतिम सामन्यामध्ये श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघ ज्याने चित्तथरारक विजय संपादन केला उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये वर्षा वॉरियर्स देवबाग संघावर. देखिए फ्री हिट का माहौल है मैदान पर. 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 ऑन साइड पर. इसका मतलब है कि गेंद कहां पर करेंगे पता है गेंदबाज को, लेकिन हम इतना कहेंगे कि भाई फ्री हिट के माहौल पर वही बल्लेबाज. इसका मतलब है फील्डिंग आप चेंज नहीं कर सकते. और दूसरी बात यह है कि बल्लेबाज को स्ट्राइक को मौका है अवधूत को, या अब भी अटैकिंग बैटिंग देखने को मिल सकती है. देखिए फ्री हिट के माहौल पर आपको पूरे मौके मिलेंगे हाथ चलाने के. बनी तो बनी, वरना अब्दुल खनी, ना बनी तो भी फर्क नहीं पड़ता. देखिए वैसे 5 रन बन चुके हैं और राइट हैंड ओवर द विकेट से वापस इस वक्त गेंदबाजी पर. और इस बार हवा में शॉट कवर पर खिलाड़ी है मैदान में, लेकिन कोई फर्क नहीं पड़ेगा उस बात का. देखिए फ्री हिट के मौके पर वो 1 रन निकलेगा और सिंगल के साथ तो टीम का स्कोर पहुंचा 6 रन, जबकि कोई नुकसान नहीं. इस मैच में टॉस हारकर पहले बैटिंग करी है टीम मैदान पर. इनसाइड आउटचा फटका होता, मात्र ताकद नव्हती. फ्री हिटचा चेंडू सुरेख झेल टिपला गेला होता, मात्र सुदैवी ठरताना दिसतोय तो अवधूत मसूरकर. अर्थात यावेळी डावखुराताचा फलंदाज नितेश मांजरेकर हा मात्र स्ट्रायकरच्या दिशेने दिसतोय. मात्र सगळ्यांचं लक्ष असेल, लक्ष केंद्रित होईल दर्शन बांदेकर केव्हा फलंदाजीसाठी येतोय. कारण सन्मान श्री बंड्या पराडकर यांनी ठेवलं, अर्धशतक ठोकलं तर रोख 5,000 रुपयांचं पारितोषिक. आणि त्याच दर्शनला जर बाद करण्यात सौरभ कांबळीने यश संपादन केलं तर 5,000 रुपयांचं पारितोषिक सौरभ कांबळीला. और इस बार शॉर्ट गेंद ऑन साइड पर स्क्वायर लेग के ऊपर से खेला गया, जहां तक फील्डर मौजूद है, मतलब 1 ही रन बनेगा. देखिए आज ग्राउंड फील्डिंग की तारीफ करनी है.
दोनों टीमों ने अब तक की कहानी है कि दोनों टीमों ने फील्डिंग बहुत सुंदर की है। मतलब दोनों टीमों के पास फील्डिंग बहुत खूबसूरत है और इक्का दुक्का 7 रन पर पहुंचा टीम का स्कोर इस वक्त, जो कि बल्लेबाजी कर रही श्री वेताळ वरा टीम मैदान पर इस मैच में। हॅलो, प्रेक्षकांना सूचना आहे की ती आग विझवायची आहे, कारण तो धूर कॅमेऱ्याच्या समोर येतोय. आपल्याला विनंती असेल, आपण आग पूर्णपणे विझवायची आहे. प्रदीप बिल्कुल मौका है इस वक्त मैदान पर अवधूत के लिए इस मैच में बल्लेबाजी करने का। इस बार सीधा शॉट, देखिए मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, हल्की सी गफलत, लेकिन उसके बाद का वो प्रयास अच्छा था। देखिए अब तक दोनों टीमों ने फील्डिंग अच्छी तो की है, बिल्कुल सम्मानजनक की है। कुछ कैचेस, दर्शन का वो कैच, खासकर निखिल के वो 5 कैच एक ही मैच में, सब कुछ 19-20 है। मतलब अब तक तो सब कुछ ठीक है। देवजी सर, तुमचे विकेट टेकिंग गोलंदाज हे मागे ठेवावे लागतील आणि जे पार्ट टाइम गोलंदाज आहेत त्यांना इथं वापर करून घ्यावा लागेल तो डीसीसी वायरी क्रिकेट संघाला. सही सोचिए, बिल्कुल अच्छा आप कह रहे तो बिल्कुल अच्छा है, लेकिन देखिए अवधूत अटैक करने के लिए जाने जाते हैं और अवधूत के साथ जो दूसरा खिलाड़ी है नॉस्टैक एंड पर नितेश मांद्रेकर, वो भी अटैकिंग बैटिंग करते हैं। मतलब इससे पहले मैच में एक क्रूशियल बैटिंग की थी। मतलब बल्लेबाजी करना ये बखूबी जानते हैं और दर्शन का ये इंतजार नहीं करेंगे, ये इंतजार करेंगे खराब गेंद का, जो उनके पाले में मिली ना उसे तोड़फोड़ दो। पंचांच्या डावी साईडने राईट अप ओर द विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं दुर्वेश मयकर. यावेळी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका येतोय काउ कॉर्नरच्या दिशेने. निखिल परब पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलताना दिसते ती नाममात्र 9 धावा धावफलकावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा 8 धावा धावफलकावरती पहिल्या प्रारंभीच्या मॅन्डेटरी षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि ज्या धावसंख्या अपेक्षित होत्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अतिशय सुरेख, मी कौतुक करेन दुर्वेश मयेकरचं, कारण कमीत कमी धावा खर्च केल्या गेल्या त्या पहिल्या षटकामध्ये. राईट अप ओर द विकेट. यावेळी ड्राईव्ह केला जातोय, चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. एकेरी धाव वेगाने पूर्ण केली जात आहे. दुहेरी धावांकडे ही पावलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. फेकी थोडीशी चुकीची आपल्याला पाहायला मिळत आहे. परिणामी 2 धावा, ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ती दुहेरी अंकात 10 धावा बिनबाद धावफलकावर. बिल्कुल अच्छी बात मैदान पर, देखिए इक्का दुक्का बन रहे हैं मैदान पर, और इसका कारण क्या है कि पार्टनरशिप जैसे बनती जाएगी ना, ये मौके वापस बहुत आएंगे मैदान में. या ठिकाणी एक बक्षीस प्रायोजित होत आहे. जो कोणी खेळाडू पहिली हॅट्रिक संपादन करेल, मग ती षटकारांची असेल, विकेटची असेल किंवा चौकारांची असेल, त्यासाठी बेटा गावडे यांच्याकडून आमचे परम मित्र स्वर्गीय आप्पा गावडे यांच्या स्मरणार्थ रोख रुपये 10,000 बक्षिसांची खैरात होताना दिसतंय. या मैदानावरती नक्कीच नजरा लागून राहिले असतील की कोण हा नशीबवान खेळाडू असेल. मात्र त्या खेळाडूला घाम गळावं लागेल या मैदानावरती, क्योंकि इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ देते हैं. बिल्कुल, देखिए बातचीत उसके बाद हुई जब पैसे सुने उन्होंने, तो दोनों ने बात की कि कौन अटैक करेगा. अवधूत ने कहा मैं तो अटैक करूंगा शुरुआत में, ये बल्लेबाजी बहुत तेज करते हैं, पसंद करते हैं इसको बल्लेबाजी को करना. और अवधूत ने नॉस्टैक बल्लेबाज से क्या कहा कि मैं नहीं तो तू कर ले. शायद तो यही तो होगा मैदान पर. ये सामने से शुरुआत 20-22 की चाहिए पार्टनरशिप में, तो बात बनती मैदान पर. फुल टॉस गेंद, खराब गेंद में सबसे खराब शॉट, और ये आउट मैदान पर.
करली रोहित केरकर नावाचा फलंदाज ज्या चेंडूवरती 4 अथवा 6 धावा बघायला मिळाल्या असत्या त्या चेंडूवरती अवधूत मसूरकर हा फलंदाज माघारी परतताना दिसतोय. नक्कीच गोलंदाज मात्र इथं सुटकेचा निश्वास टाकलेला असेल, कारण तो जर चेंडू एका दुसऱ्या फलंदाजाला मिळाला असता तर नक्कीच भिरकावून दिला गेला असता. प्रदीप सर देखिए रात हो चुकी है बहुत ज्यादा, इसलिए शायद ओस गिर रहे, हल्की सी गेंद गिरी हो भी सकती है, इसलिए कभी कभी हाथ से छूट जाती है, शायद वो कई बार कारण हो सकता है. लेकिन ये देखिए अब भी मिट्टी लग रहा है, इसका मतलब है कि गेंद थोड़ी सी गीली है मैदान पर. प्रदीप सर 45 रन विनिंग टोटल मेरे अंदर से हो सकता है इस मैदान पर, अगर यहाँ पर बनता है तो ये 50 एक अच्छा रहेगा, लेकिन 45 जो आसपास तो फाइटिंग रहेगा, विनिंग भी हो सकता है इस मैदान पर. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल, बॅटची कडा घेतोय रोहित केरकर. यावेळी बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय तो श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघाचा. एक सफलता देखिए, बैक टू बैक 2 विकेट निकल चुके हैं. फिर से देखिए बिल्कुल मैच वापस डीसीसी वायरी के पास हो चुकी है. जैसे विकेट निकलेगी ना वो प्रेशर बनेगा, क्योंकि इंतजार की घड़ियां ये बता रही है कि जब तक दर्शन मैदान पर सामने खड़ा नहीं होगा तब तक अब तक कहना ये मुश्किल होगा कि मुकाबले में किसकी ताकत रहेगी, क्योंकि डीसीसी वायरी टीम ये जानती है 8 विकेट भी निकले और दर्शन रहे तो कोई फर्क नहीं पड़ता. सलग 2 गडी बाद करतोय आणि जर विकेटची हॅट्रिक झाली तर रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजाला मिळू शकतं. या मैदानावरती इतिहास लिहिला जाईल, आजच्या रजनीमध्ये तो इतिहास लिहिला जाईल. सन्मान श्री आशिष हडकर यांच्याकडनंही 2,000 रुपयांचं पारितोषिक आणि बेटा गावडे यांच्याकडनं रोख रक्कम 10,000 रुपये, म्हणजे हॅट्रिक ही 12,000साठी ठरू शकते या मैदानावरती. नहीं सर जी देखिए, अगर गेंदबाज को मिलते हैं ना तो उसको मालिक का भी ही मिलेगा 10,000 12,000 का मतलब कोई फर्क नहीं पड़ेगा उसको, बाद में कुछ मिले ना मिले. ऑन हॅट्रिक वरचा चेंडू पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट, म्हणूनच मी त्याला लान्स क्लुजनर म्हणतोय, कारण साऊथ ऑन साइड पर हल्के हाथ से देखिए रोका वहां पर. पता है कि हैट्रिक सामने वालों को नहीं देनी है मैदान पर. 1 रन वहां पर निकलता हुआ सिंगल के साथ टीम का स्कोर इस वक्त मैदान पर पहुंचा 2 विकेटों के नुकसान के बाद कुल मिलाकर जबकि 11 रन पर. सर जी 45-50 फाइटिंग टोटल है, 45 तो फाइटिंग है मेरे अंदर से, 50 विनिंग भी हो सकता है. वापस कर मैदान पर, लेकिन लेफ्ट हैंडर खिलाड़ी तैनात है मैदान पर. अब तक सामने से अगर देखा जाए तो नीतीश है मैदान में, और कहीं ना कहीं प्रेशर देखिए इस खिलाड़ी में बहुत दम है, और लेफ्ट हैंडर खिलाड़ियों के पास ताकत तो वैसे बहुत ज्यादा होती है, इनके पाले में रहेगी ना तो बहुत दूर जाएगी. और इस बार स्लॉक किया गेंद को ऑन साइड पर, स्कोर लेके ऊपर से गेंद निकल रही है सीमा रेखा से लगभग बाहर. 4 रन के लिए मैदान पर. अखूट टप्प्याचा खराब चेंडू होता, कमजोर चेंडू होता, ज्या चेंडूवरती प्रहार करतोय तो डावखुराचा फलंदाज नितेश मांजरेकर डीजे. वैरी क्रिकेट संघाने आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतोय, म्हणजे रणनीती साफ पाहायला मिळत आहे की प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांवरती रोखावं. और इस बार ऑन साइड पर फिर से खेला, शायद वहां पर 1 रन मिलेगा. देखिए कुछ जगह ऐसी है जहां पर आपको अच्छे शॉट पर भी 1 ही रन मिलेगा, लेकिन चलिए 1 रन काम कर गया. शुरुआत के 2 और अब समाप्त हो चुके हैं, और 2 और समाप्ति के बाद टीम का स्कोर 2 विकेट नुकसान के बाद अब पहुंचा मात्र 16 रन पर. देखिए सर जी 8 रन प्रति ओवर बन रहे हैं, मतलब मैच अभी भी 45-50 के आसपास हो सकता है रन. देवजी सर, दर्शन बांदेकर ज्यावेळी फलंदाजीला येईल त्यावेळी मात्र 45-50 धावा या धावफलकावर नसतील. नक्कीच दर्शन बांदेकरचा विचार असेल 60-70च्या आसपास धावसंख्या न्यायची ही रणनीती असेल श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघाची.
सलामीची 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 8च्या सरासरीने गोलंदाजीमध्ये बदल होतोय. फिरकी गोलंदाज अर्थात या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ज्याने संपन्न केली तो सौरभ कांबळी यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा विस्फोटक फलंदाज प्रसाद राणे यावेळी स्ट्राइक एंडच्या दिशेने. लेफ्ट हैंडर गेंदबाज है, इसका मतलब गति इनके पास अमूमन रहेगी और नेचुरल स्विंग भी रहेगा। और इस बार आधे बल्ले से ऑन साइड पर खेला, खिलाड़ी वहां पर है लेकिन अंतिम घड़ी में गिर चुके। जहां से मैं कहूंगा रन तो बचा लिए, लेकिन ये क्या कर बैठ है, शायद देखिए वहां से भी मौका है लेकिन नहीं, गलत। वहां पर मैं तो कहूंगा रन वहां पर बनना था। शॉट खेलने के बाद शायद देखें राउट के रूप में विकेट। लेफ्ट हैंडर खिलाड़ी जो कि आउट मैदान पर। कृष्णदेवजी सर मैदानावरती एका बाजूला सौरभ कांबळी, एका बाजूला दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकर साठी 8 चेंडू म्हणजे अर्धशतक ठोकलं तर 5,000 रुपयांचं पारितोषिक, आणि त्याच दर्शनला जर बाद केलं सौरभ कांबळीने तर रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक. खूप मोठी लढत या मैदानावरती पाहायला मिळेल आणि नक्कीच दर्शन बांदेकर म्हटलं की जणू रायफल म्हणणं दडणारी ही तोफ म्हणावी लागेल. एकदा जर ही तोफ धडधडली तर मात्र गोलंदाजांची यथेच्छ धुलाई आपल्याला पाहायला मिळते. चलिए वापस खेले में बढ़िया क्रिकेट वापस सीधे बल्ले से खेला। देखिए सोच कितनी बढ़िया है दर्शन की। दर्शन को पता है कि 5 ही छक्के मारने मैदान पर है, 50 का मुकाबला वो खेल सकते, लेकिन अगर 50 नहीं भी बनते ना और टीम के 50 बनते तो ये ट्रॉफी उनके घर जाएगी, ये उनको बिल्कुल पता है। इसलिए किस गेंदबाज पे ऊपर अटैक करना है ये शुरू में ये उन्होंने अभ्यास करके आए घर से, मतलब ये जानते हैं। विकेट टेकिंग गोलंदाजाला इथं मात्र सन्मान देताना दिसतोय तो दर्शन बांदेकर. षटक क्रमांक हे 3रं. पंचांच्या डाव्या साइडने म्हणजे लेफ्ट आर्म राउंड विकेट हा मारा पाहायला मिळतोय तो दर्शन बांदेकर या फलंदाजाला. लेग स्टंप के बाहर शायद क्या वाइड होगा या फिर पैड पर लगी, अब देखना पड़ेगा। वाइट बॉल का इशारा देखिए, 2 ऑफिशियल अंपायर मतलब यहाँ पर वाइट के साथ एक 22 के साथ मतलब 2 रन मिलेंगे। देखिए ऑफिशियल अंपायर है जो कि अंकुश भांबाटकर, उनके साथ जो कि दूसरे अंपायर हमारे करीबी दोस्त है जो कि नितिन. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात कुठेतरी रणनीती असेल की दर्शनला जास्तीत जास्त नॉन स्ट्राइक एंड वरती ठेवण्याचा प्रयत्न हा सौरभ कांबळीचा. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. फुलर लाईनचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, अर्थात मी त्याला कंपल्सरी क्वेश्चन म्हणेन. यावेळी मात्र त्या चेंडूवरती उत्तर नव्हतं, निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय सौरभ कांबळी याच्या गोलंदाजीवर. सरजीत मैं तो कहूंगा सौरभ कांबळे के बारे में कहूंगा अच्छी बॉलिंग है, लेकिन दर्शन के बारे में क्या कहूंगा तो इतना कोई बहुत से बड़े गेंदबाजों को खेल चुका है, इसलिए उनके मन में कोई फर्क नहीं पड़ेगा। और इस बार ऑन साइड पर खेलने का प्रयास, क्या हल्का सा अपील है, क्या वहां पर पैड पर लगी है गेंद या फिर कुछ हल्की सी गेंद ने दिशा बदली है? नहीं, इतना तो आसान होगा कि लेफ्ट हैंडर खिलाड़ी को जो आपने रनआउट किया ना उसका परिणाम मैच में हो सकता है, क्योंकि अगर वो खड़ा रहता ना तो निखिल के ऊपर आराम से अटैक कर लेता। मैदानावरती चर्चा होताना दिसतंय दर्शन बांदेकर आणि प्रसाद, आणि ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी मात्र नक्कीच खर्च होताना दिसतोय. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात कुठेतरी कानमंत्र दिला जातोय प्रसाद राणे, कारण इथून उर्वरित 2 षटकं असतील. एका बाजूने आक्रमकता ही पाहायला मिळेल नक्कीच या मैदानावर. उड़ा को 6 रन के लिए शॉर्टर प्लॅन पद्धतीचा चेंडू होता आणि प्रसाद राणेकडे मनकटामध्ये ताकद खूप आहे. एकदा जर चेंडू रडार वरती मिळाला तर सहसा तो सुटत नसतो. तो प्रवास मात्र यावेळी डीप लॉंग आणि सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या पाव शतकावरती 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. और दर्शन ने कुछ कान में जाकर कुछ पूछा उनसे, क्या पूछा ये नहीं बता सकता, लेकिन इतना तो कहा कि अटैक कीजिए आप सामने से। और फिर से उड़ा गेंद को मिड विकेट के ऊपर, बैक टू बैक दूसरा छक्का मैदान में।
षटकार ठोकतोय. जर षटकारांची हॅट्रिक साधली तर बेटा गावडे यांच्याकडनं 10,000 रुपयांचं पारितोषिक आणि सन्मान श्री आशिष षटकर यांच्याकडनं 2,000 रुपयांचं पारितोषिक. और समाप्त हो चुका है. सर जी देखिए अब तक की कहानी 31 नंबर पहुंचा टीम का स्कोर और डी से ऊंचो इस वक्त 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. उर्वरित 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि आक्रमण हे अपेक्षित असेल, मात्र आक्रमणापासून बचाव करावा लागेल. गोलंदाजीवरती बदल होताना दिसतोय, कारण गोलंदाजीवरती अर्थात कुंभारमाठ एक्सप्रेस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अष्टपैलू खेळाडू आकाश सांगवेकर. सर जी बात तो आपकी ठीक है, एक्सप्रेस है ये, लेकिन कितनी चलेगी ये बात में पता चलेगी कि सामने दर्शन है मैदान पर. देखिए पूरे प्रतियोगिता में सिर्फ उनका बल्ला बोला है, उनके नाम से ज्यादा उनका बल्ला बहुत बोला है. और ये खिलाड़ी ने जब भी हल्ला किया है ना तो सामने वालों को 120 मीटर मारा है. किस गेंदबाज ने इसको मारा नहीं मैदान पर. इसको भी वही मिलेगा प्रसाद मैदान पर. ये लेकिए लेफ्ट के बाहर गेंद वाइट होगी या फिर देखना पड़ेगा क्या वहां पर ये वाइट रहेगी. अतिरिक्त खाते में 32 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान में, जबकि खेल चलता हुआ 74 का इस मैच का. सांघिक धावसंख्या 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कित्येक वेळा दर्शन बंदेकर आकाश सांगवेकर हे बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आले. प्रत्येकांचे कच्चे दुवे हे नक्कीच जाणत असेल. त्यानंतर खूप मोठं हे युद्ध असेल टेनिस बॉल मधील. और इस बार मिक्स टाइम है लेकिन फर्क नहीं डिक्लेयर रूप में जाएगी. देखिए शॉर्ट पिच गेंद थी, दर्शन में जानते हैं कि बल्ले पर ठोस लगती ना तो इतनी दूर जाती कि दुबई के इससे खो जाता है ना, उससे से खो ही जाती है. बाद में उस गेंद को कोई छुपा कर ले जाता, साइन करके अपने शोकेस में रखता, इतनी गेंद दूर जाती. लेकिन चलिए एक ही रन मिला. नक्कीच मैदानावरती यावेळी मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत दर्शन बांदेकर वरती. आणि एका बाजूला मात्र डीसीसी वायरे क्रिकेट संघाकडनं विकेट टेकर गोलंदाज म्हटलं तर वावगं ठरणारी आकाश संगवेकर गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. तो पंचांच्या डाव्या साईडने राईट हाफ और 2 विकेट. चलिए प्रेशर है मैदान पर, प्रेशर है मैदान में. 5 कैचेस निखिल ने लिए सेमीफाइनल में. निखिल की तरफ एक तो आ जाएगा ये उम्मीद निखिल को, लेकिन अब तो मौका है आपके पास खुद के निकाला इनको ऑन साइड पर. चलिए रन वहां पर मिलेंगे. सोच सही है. देखिए दर्शन बांदेकर कितना बड़ा खिलाड़ी है ये सब जानते हैं, लेकिन नॉन स्ट्राइक के बल्लेबाज को वो मौका दे रहे. भाई 10,000 का सवाल है और टीम को आवश्यकता है एक बड़े शॉट की. नक्कीच सुरेख चेंडू म्हणावं लागेल. बेटा गावडे यांच्याकडनं रोख 10,000 रुपयांचं पारितोषिक. जर षटकरांची हॅट्रिक आणि अप्पा गावडे यांच्या स्मरणार्थ आणि आशिष षटकर यांच्याकडनं 2,000 रुपयांचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात होत आहे, मात्र मैदानावरती हा दबाव असेल दोन्ही संघांवरती. दिल थाम लो. और इस बार ऑन साइड पर स्क्वायर लेग के ऊपर से क्या 10,000 का ये मामला ठीक ठाक है या कि निकली बाउंड्री के बाहर? नहीं, बाउंड्री के बाहर निकलेगी. ये सिर्फ 4 रन के निकल चुके. थोड़ा सा प्रेशर था लेकिन हट गया. देखिए शुरुआत में एक वाइट, उसके बाद सिंगल, मतलब अब तक की कहानी सिर्फ 6 रन निकले 2 गेंदों पर और टीम का स्कोर 38 पर पहुंचा इस मैच में, जबकि 3 विकेट नुकसान के बाद इस मुकाबले में जो कि श्रीदेव वेताळे वराड जो कि बैटिंग कर रहे टॉस हार के इस मुकाबले में 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. जे लोक संकटात उडी घेतात विजयश्री नेहमी त्यांनाच हार घालत असते. चलिए वापस इस खेल में लेके चलते हैं. एक शॉट की तलाश करनी पड़ेगी इस ओवर में. लेग स्टंप के क्या बाहर है ये, फिर सेकंड व्हाइट बॉल का इशारा. देखिए प्रेशर दोनों तरफ बढ़ चुका है. देखिए दर्शन पर हम बार के दर्शन के ऊपर हम नजरें लगा रखे हैं, लेकिन सामने वाला खिलाड़ी तो अब तक 2 छक्के मारा 1 चौवा, मतलब उसने वो काम कर दिया जो दर्शन काम करने वाला था मैदान पर. आकाशी रणनीती यावेळी पाहायला मिळते की शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तो आकाश संगवेकर या गोलंदाजाचा. मेहरबा कब तक खैर मनाएगी बकरी की मां मैदान में. इस बार ऑन साइड पर फिर से देखिए एक दिन से कटना ही मैदान पर है, मतलब अटैक होगा तो इस वक्त रन तो बनेंगे, विकेट तो निकलेंगे, उसमें कोई सवाल नहीं. 40 है इस वक्त टोटल. हमने 45 का था, अगर 55 बनते ना तो मुकाबला मैच बहुत कड़क होगा ये सामने से. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 40 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रसाद राणे 8 चेंडूंवरती 19 धावा तर दर्शन 3 चेंडूंवरती 2 धावांवरती खेळताना दिसतोय. महत्वपूर्ण हे 4थं षटक हाताळलं जात आहे ते आकाश संगवेकर डीसीसी वायरी क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू. ओ हो क्या सामने गिनती है. बल्ले पर लगती तो ठीक माइक्रोफोन के ऊपर से जाती. एक बार डीजे वाला हमारा बच गया,
क्योंकि उसने किसी ने कैच लपका नहीं। और शुक्र बनाइए कि सिर्फ और कुछ टूटा फूटा नहीं है, अगर वो शॉट दूसरा खिलाड़ी मारता ना तो कुछ अलग टूट जाता, लेकिन शायद आज भी बचना है मैदान पर, क्योंकि नॉस्टेक एंड पर वो खिलाड़ी है जिस खिलाड़ी में दमखम बहुत ज्यादा है। अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल, मोठ्या फटक्यांपासून रोखलं गेलं ते दोन्ही फलंदाजांना। राइट अप और द विकेट। गेंद तारों को छूकर जा रही है और जाएगी बिल्कुल सीमा रेखा पर, मिड विकेट पर, और एक आसान सा मौका और ये आउट मैदान पर। लक्ष मुंडकर ज्या क्षेत्ररक्षकाने अतिशय सुरेख झेल टिपला आणि चौथा गडी बाद होतोय श्रीदेव वेताळ वराड क्रिकेट संघाचा। बॅक टू द पॅव्हलियन प्रसाद राणे एस डीजे। करणारे षटक आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय विकेट टेकिंग गोलंदाज अर्थात डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज सौरभ कांबळे गोलंदाजीच्या आक्रमणावर। सर जी ये 5,000 का सवाल है, क्योंकि देखिए सौरभ है सामने से, विकेट के लिए 5,000 रुपीज मतलब 5,000 लग चुके। दर्शन 50 तो नहीं मार सकते, मतलब ये आसान नहीं होगा, मारने से ज्यादा 36-40 बन सकते हैं, और ज्यादा से ज्यादा एक दो बीमर हो जाए तो रन बन सकते हैं, अन्यथा वो 50 का आंकड़ा बहुत मुश्किल है। लेकिन अगर यहां पर विकेट निकालते हैं तो उनके लिए भाई साइन कीजिए, ये पैसे मिलेंगे वापस। देवजी सर, योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असलं की हजारो तलवारींचं युद्ध एका वाघ नखांवर जिंकता येतं। बिल्कुल बेहतरीन कहा आपने, लेकिन आज सामने से शेर खड़ा है, और सिद्धू पाजी कहते हैं ना, शेर जब सामने खड़ा ना आपको कुछ नहीं करना है, जो करना है ना वो खुद करेगा, और शायद वही हश्र मैदान पर होगा। लेकिन क्या सामने से रोक पाएंगे? विकेट लेना ही रहेगा, अन्यथा ये लगभग 60 तक पहुंचेगा। लेग स्टंप के बाहर प्रेशर है, दोनों पर प्रेशर है, वाइट का इशारा मैदान पर। देखिए ये प्रेशर है, प्रेशर इसलिए कहा क्योंकि आखिरी 6 गेंदे इस खिलाड़ी को डाल लिया। सांगेम प्रीमियम लीग में दूर दूर छक्के मारे, 2-3 गेंदें गुम हो गई, वो आज तक नहीं मिली है। क्या उनमें से एक गेंद ये भी गुम हो जाएगी? इस बार सीधा शॉट लॉन्ग ऑफ पर, नहीं रन नहीं चाहिए तो नहीं रन उनको। 41 पर पहुंचा टीम का स्कोर, क्योंकि व्हाइट के साथ वो डॉट गेंद भी, मतलब अभी भी लड़ाई दोनों में ही है मैदान पर। सामने से टीम को पता है कि इस खिलाड़ी को गेंदबाजी में रखना है सामने से आखिरी ओवर्स में, खासकर इस खिलाड़ी के लिए। और फिर से नहीं, बल्ले पर नहीं लगी टॉस, 2 गेंदे डॉट, आमने सामने की लड़ाई बिल्कुल अच्छी है। कौतुक करावं लागेल, एक वाघापेक्षा मोठंही काहीच, कारण दर्शन बांदेकरच्या समोर गोलंदाजी करणं सोपं नाही आहे, मात्र ती किमया साधताना दिसतोय। 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव सौरभ कांबळे गोलंदाजीच्या आक्रमणावर। और इस बार फिर से हवाई फायर किया, 3 गेंदे डॉट, एक बार जोरदार तालियां बजाइए, बाकी का देखा जाएगा सब कुछ। 3 गेंदे डॉट है अब तक, भाई दिल पर अब हाथ रख दीजिए, क्योंकि अब उम्मीदें बढ़ चुकी है, या तो विकेट या तो आर पार निर्णय मैदान में। देवजी सर, प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी बक्षीस लावलं पाहिजे होतं, कारण निर्धाव चेंडू म्हणजे क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्व असतं गोलंदाजाच्या दृष्टीने। देखिए 6 गेंदे डॉट निकलना इतना आसान नहीं, क्योंकि दर्शन को भी पता है मैदान पर आखिरी के ओवर्स में वो बहुत सा अच्छी करते हैं, लेकिन कब तक रोक पाएंगे इस खिलाड़ी को? फुल टॉस गेंद, फुल्ली लॉस गेंद, 6 रन के लिए। खराब कमजोर चेंडू होता आणि अखेरच्या क्षणी ज्या चेंडूची आतुरतेने वाट पाहत होता तो फुलटॉस चेंडू विरकावून दिला जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। पंद्रह रन का भी ये ओवर निकलेगा ना तो बहुत है। हमने 50 कहा था, 50 ये टोटल मैं कहूंगा विनिंग भी हो सकता है, लेकिन फाइटिंग तो जरूर रहेगा। लेकिन ये 55 बनते ना तो मामला बहुत रहेगा करीबी। ये फिर से तेज शॉट, कवर बाउंड्री पर, अब तो 2 रन मिलेंगे, लेकिन सामने वाले खिलाड़ी को ये तो पता है कि दर्शन आराम से दौड़कर रहेंगे, आपको सिर्फ जाकर दौड़कर उस औपचारिक को पूरा करना, आउट होना है, सिर्फ 1 ही रन बनेगा। 48 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर, गेंदें बची हुई मैदान पर, अभी भी इस मुकाबले में
सिर्फ आखरी गेंद बची मैदान पर. 48 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात दर्शन बांदेकर प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय. मात्र या इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू दर्शन बांदेकर म्हटलं तर धडधडणारी रायफल देवबागची बघावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका निघेल का? 5,000 रुपए का ये बॉल है आखिरी का भाई. ये अगर विकेट निकलते ना तो निखिल घर पर लेके जाएगा ये गेंद. देखिए 5,000 की ये गेंद है ये, और आज विकेट निकल तो लेके जाना पड़ेगा. लेकिन बड़ा शॉट निकलता ना तो दर्शन के लिए बिल्कुल अच्छी बात है. 50 से ऊपर ये टोटल अपने आप बन जाएगा मैदान पर. 48 पर पहुंचा टीम का स्कोर. आखिरी गेंद. दिल थाम लो प्रदीप, दिल थाम लो. प्रेशर का कोई खिलाड़ी है ना तो दिल थाम लो. देखिए ये देखिए गेंद भी गिर चुकी है. ये मुझे लगता है कि 5,000 की गेंद है ये. नक्कीच अभी भी कह रही है. दिल की धड़कने तेज करने वाला हा चेंडू असेल. वापस इस खेल में लेके चलते हैं अंतिम गेंद पर. इस बार 5,000 रुपए का इनाम आखिरी गेंद पर. एक बार जोरदार तालियां बजाइए इस गेंद पर. 5,000 रुपयांचा मानकरी ठरतोय सौरभ कांबळे. काय लेकिन, सरप्राईज गेंद होती. पूरी टीम की तारीफ. देखिए दर्शन को सब हाथ दे रहे हैं. पूरी टीम की तारीफ करनी पड़ेगी. पूरी टीम की देखिए टीम बहुत बड़ी है. फाइनल में ये भी पहुंची, लेकिन एक खिलाड़ी को जो मान सम्मान करना और रहना चाहिए ना वो करती हुई ये टीम मैदान पर. वेल डन इस वक्त वायरी टीम, आपका धन्यवाद. क्योंकि देखिए जिस तरह से आपने वो काम किया वो काम सराहनाजनक था मैदान पर. देवजी सर चमत्कार म्हणावं लागेल. आणि ज्यावेळी चमत्कार घडतो त्यावेळी लोक नमस्कार करतायत. यावेळी मात्र हा चेंडू आणि हा शेवटचा चेंडू आणि या इनिंग मधील चेंडू सौरभ कांबळे शेवटपर्यंत लक्षात ठेवेल. कारण शेवटचा चेंडू होता. मोठा फटका म्हणजे आक्रमण अपेक्षित होतं. बचाव केला आणि बचाव करता करता समोरील गडी बाद केला सौरभ सौरभ कांबळे. कांबळे को गेंद को लेके घर ही जाना है. बाप में उसका फ्रेम बना कर रखिए. कोई पूछने वाला भी नहीं है. 5,000 का ये 1,000 वैसे खर्च हो ना, कोई नुकसान नहीं उस पर. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले, पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. जय भवानी. थँक यू. ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली, ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित भाजपा चषक 2023
महाअंतिम सामना, द ग्रेट ग्रँड फिनाले. अंतिम सामन्यात वेता वराड संघ नाणेफेक हरल्यानंतर पहिली फलंदाजी डीसीसी वायरी संघासमोर आणि प्रथम फलंदाजी करताना 48 धावा. 49 धावांचा टार्गेट आणि सलामीची जोडी. स्ट्रायकर यांच्या दिशेने तुषार सकपाळ. नॉन स्ट्रायकर एंडवर लागोपाठ 3 डॉट बॉल बाळा दाभोलकर यांच्याकडून 200 रुपये. तुषार सकपाळच्या प्रत्येक षटकारासाठी किरण भैया आणि पवन कडसून आणि सिद्धेश कडसून 500 रुपयांचा बक्षीस. काय करू काय श्यामा पैसे कमवण्यासाठी. बेटा गावडे यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. जो कोणी खेळाडू षटकार, चौकार किंवा विकेटची हॅट्रिक साधेल त्याच्यासाठी आमचे परममित्र स्वर्गीय आप्पा गावडे यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस ठेवलंय ते बेटा गावडे यांनी. बेटा गावडे 10,000 रुपयांचा बक्षीस. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितले प्रसाद राणे 2 सलग षटकार मारले. असा वाटलेला प्रसाद राणेच्या खात्यावर 10,000 जातात. त्यानंतर तुषार वाटेगावकर सलग 2 विकेट सुद्धा त्यांनी घेतले. असं वाटलं की तुषारच्या नावावर जातात. सगळ्यांका वाटा होता दर्शन बानेकर 10,000 रुपयांचा मानकरी होतो. पण शेवटच्या बॉलवर सौरभ कांबळी दर्शनचं विकेट काढल्यामुळे 5,000 रुपयांचा मानकरी झालो. बंड्या पराडकर साहेबांनी लावलेला 5,000 रुपयांचा बक्षीस. पराडकर साहेबांनी हा बक्षीस लावला यासाठी बंड्या पराडकर साहेब तुमचे आभार तर असत. पण ह्या बक्षीस लावण्याचं कारण बंड्या पराडकर साहेबांचा परम मित्र जो सौरभ कांबळीचो मामा असा आणि आपल्या मामाच्या भाच्यासाठी लावलेला हा बक्षीस होता बंड्या पराडकर साहेबांनी. इनिंगची सुरुवात. दर्शन बांदेकर मॅन विथ गोल्डन आर्म जका म्हटलं जातं. छत्रपती चषक 2023 आणि सांगेम प्रीमियर लीग 2023 चो मॅन ऑफ द सिरीज. बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू ड्राईव्ह धावचित करण्याची संधी. नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने फलंदाज धावबाद. 22 यार्डाचा पिच. रन्साची काय गरज नव्हती आणि सलामी फलंदाज धावा चोरण्यासाठी नाही धावा फटकावण्यासाठी पाठवले जातात. त्या जागेवर विनय धुरी. माघारीचे रस्ते बंद झाले. गाव फिरान इलो आणि हुमऱ्या कॅप्टन मेलो. बादल अशा पद्धतीनं 2 वेळा हा खेळाडू आउट झालाय. या अगोदर कालच्या दिवसामध्ये देखील डायमंड डकचा शिकार झाला होता. आज देखील हा एकही चेंडू न खेळता डायमंड डकचा शिकार झाला. विनय धुरी बॅक टू द पॅव्हिलियन. विनय धुरी गोल्डन डकचं मानकरी कोणाक म्हटलं जातं. जो मैदानात जाता पहिल्या चेंडूवर बाद होता त्याला गोल्डन डक म्हटलं जातं. आणि डायमंड डक एकही चेंडू न खेळता जो मैदानातून 0 रन्सावर बाद होता. मालवणीत जर गोल्डन डक आणि डायमंड डक सांगायचो झालो तर कसं सांगलो जाता. गोल्डन डक जो एका प्रवेशापुरतो जाता तो असता एका प्रवेशाचो ब्रह्म राक्षस. आणि जो डायमंड डक जाता स्टेजवर जाता खरो अभिनय किंवा डायलॉग कायच नसता. मालवणीत सांगायचो तर दशावतारातलो चादरवालो. डायमंड डकचो मानकरी आणि असो खेळाडू 2 वेळा बाद होणं खरोखरच दुर्दैवाची गोष्ट. विनय धुरीची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने दुर्वेश मयेकर इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. नवीन उभरता सितारा आहे, नवीन तारा आहे. हल्लीच्या मोसमामध्ये इनफॉर्म बॅटर आहे. रेवतळच्या मैदानावरती खूप चांगली बॅटिंग या खेळाडूने बऱ्याच वेळा केलेली मी पाहिलेली आहे. तो दुर्वेश मयेकर नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्राईक वरती बॅटर तुषार सकपाळ. श्याम वाक्कर सरांचो खूप लाडको आवडीचो खेळाडू. सावंतवाडी जिमखाना मैदान नगराध्यक्ष चषक स्पर्धेत ज्यांनी गाजवला. वयाच्या 28व्या वर्षी आडवली हायस्कूलचा मुख्याध्यापक पद ज्यांनी सांभाळला. डेकॅथलॉन स्पर्धेत मुंबई युनिव्हर्सिटीचा सुवर्ण पदक ज्यांनी आपल्या नावावर केला ताच नाव स्ट्रायकर यांच्या दिशेने मॅन फ्रॉम वराड तुषार सकपाळ. नंदू वालावलकर साहेबांकडून 200 रुपयांचा बक्षीस. 3 डॉट बॉल साठी बाळा दाभोलकर साहेबांकडून 200 रुपयांचा बक्षीस. 4 डॉट चेंडू दर्शन बांदेकरची कमाल मैदानावर. फलंदाजी करताना दर्शनची थोडीशी निराशा. 9 बॉल मध्ये 9 रन. या दर्शन बांदेकर नावाक साजेसो स्कोर नव्हतो पण त्याची सगळी भरपाई बॉलिंग मध्ये. अतिशय वेगवान चेंडू, वेगवान गोलंदाजी. भाजपा चषक 2023 भारतीय युवा मोर्चा आयोजित ही खूप सुंदर अशी स्पर्धा आणि स्पर्धेचा शेवटचा
आणि अंतिम महामुकाबला मैदानामध्ये चालू आहे DCC वायरी आणि श्रीदेव वेताळ वराड. एकीकडे आहे वैभव सावंत, दुसरीकडे आहे गणेश मोरजकर. दोन्ही जिवलग मित्र आहेत आमचे आणि त्यांचे दोन हे संघ मैदानामध्ये एकमेकांसमोर. कोण जिंकेल कोण हारेल, काय घडेल काय बिघडेल, येणारी वेळ येणारा काळच सांगेल. तसा बघलंस तर गणेश मोरजकर आणि वैभव सावंत हे सुद्धा दोन जिवलग मित्र असत. पण क्रिकेटच्या मैदानावर युद्धभूमीवर आणि प्रेमात कोण नाही कोणचा आणि डाळ भात लोणचा. क्षमा, कोण नाही कोणचा डाळ भात लोणचा ही म्हण थोडीशी जुनी झाली. आता नवीन म्हण इली, कोण नाही कोणचा दारियाच्या तोंडाक लोणचा. काय लोकांची क्रिएटिव्हिटी असतं बघ. अशा नवीन नवीन मालवणी म्हणी सुद्धा तयार होत असतात. धाव संख्या 2 रन्सावर. टप्पो पडल्यानंतर थोडस आतल्या दिशेन बॅटरने फक्त वलवला, थोडीशी हवा घातली, चेंडू निर्धाव. तार्या मामा होडी हाड रे, बेगीन पोचय माका पहिलाडी रे. दादा मडकईकरांच्या मालवणी कवितेची आठवण. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. 49 पाठलाग. धाव संख्या फक्त 2 रन्सावर. एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 2 धावा. आता मात्र 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. 24 चेंडू 47 धावा. डीजे उजो उजो. जरा किसमे कितना है दम. तुषार सकपाळ सर, तुमच्या प्रत्येक षटकारासाठी किरण भैया पवन आणि सिद्धेश कडसून 500 रुपये. आणि पवन जेव्हा गोलंदाजी घेतलो तेव्हा त्याच्या प्रत्येक डॉट बॉल साठी, नीरज चव्हाणच्या 3 डॉट बॉल साठी 200 रुपयांचा पारितोषिक बाळा दाभोलकर साहेबांकडसून. आमचो आयोजन समितीचो एक खेळाडू मैदानावर असा गुरुप्रसाद राऊळ उर्फ टक्या. टक्या. आणि टक्या, तुका सुद्धा लय लय शुभेच्छा. 2 धावा पहिल्या ओव्हरीचा खेळ. नीरज बॉलिंग मार्कवर. बदल महत्वपूर्ण या स्पर्धेचा खूप मोठा सामना आहे हा. आणि पर्व पहिले आहे, कारण ज्यावेळी पर्व पहिले असते वर्षानुवर्षे कित्येक वर्ष विजेत्या संघाचं नाव हे सर्वांच्या लक्षात राहतं. यावेळी मात्र प्रयत्न असेल श्रीदेव बेताळ वराड आणि DCC वायरी संघाचा. धाव संख्या इन मेन 3. चल चल पुढे 3-3 वडे. कोणाच्या नशिबात असलेले वडे. बॅक टू द बॉलर तो फटको होतो. झेल घेण्याची संधी होती. 1 रनचा निश्चित. धाव संख्या 4 रन्सावर. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. मैदानावर जी आग घातल्या त्या सगळ्या प्रेक्षकांना परत परत विनंती असा, कृपा करून ती आग विझवा. कारण ह्या जागेचा वैशिष्ट्य असं है, या वर्षी जर आग पेटायला तर दरवर्षी होळीत येऊन तुमका आग पेटवची लागतली. अप्पर कटचो फटको पॉइंटच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली आणि वयात जाऊन पडलेला चेंडू. तुषार सकपाळ सर आवडीच्या फटक्यावर आज दुसऱ्यांदा बाद होऊन डगआउटची शिकार. यस, डीजे उच्च. त्यांना विनंती आहे, प्लीज जरा ती आग विझवा त्या ठिकाणी, कारण जनरेटर आहे. प्लीज कृपया विनंती आहे तुम्हाला, ज्याने ती आग पेटवलेली आहे त्यांना विनंती आहे आपण ती लवकरात लवकर विझवा, कारण बाजूला जनरेटर आहे. प्लीज आम्हाला सहकार्य करा. शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत या स्पर्धेचे संपण्यासाठी, त्यामुळे आम्हाला सहकार्य करा. आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्याच पद्धतीने सहकार्याची अपेक्षा. यस बादल. धाव संख्या स्थिरावली 4 रन्सावर. 49 रन्सांचो पाठलाग आणि मैदानावर संघ थोडस अडचणीत. 2 बाद 4 अशी थोडीशी नाजूक अवस्था. दर्शन बांदेकरचो 1 विकेट आणि नीरज चव्हाणचो 1 विकेट. 1 निर्धाव चेंडू नीरजने टाकलो. अजून 2 निर्धाव टाकले तर बाळासाहेबांकडून
₹200 बक्षीस. बादल, आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर कालच्या दिवसापासून आम्ही आहोत या ठिकाणी आणि आमच्यावरती खूप मेहनत घेत आहेत. ज्या पद्धतीनं अक्षय गावडे असेल, गुरुप्रसाद राऊळ, त्यानंतर अमित सावंत, आमचे ऋषी पेनकर आणि त्यांचे सर्व सहकार्य, मंदार मटकर असतील, प्रत्येकजण आमची भरपूर काळजी घेतोय. मग ते पंच असतील, कॉमेंटेटर असतील किंवा स्कोरर असेल, यूट्यूबवाले असतील, सर्वांची खूप काळजी या आयोजन समितीने घेतलेली आहे. त्याबद्दल या आयोजन समितीचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. एकदा टाळ्यांचा गजर करूया आयोजन समितीसाठी. अतिशय सुंदर नेटका देखणं आयोजन. पहिला पर्व जरी असला तरी जणू काय 10 वर्षांचा अनुभव असल्यासारखं. तिसरा चेंडू डॉट पडलो तर बक्षीस. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. कौतुक करूचा लागत या खेळाडूचा. पण पहिला आधी त्याका पाणी लावा, पहिला आधी त्याका उचला. बघा खेळाडू थोडस जखमी. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. महेंद्र धुरी यापूर्वीच्या षटकात सुद्धा एक सुंदर झेल घेताना ते का आपण बघितलो. तो महेंद्र धुरी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्या संघासाठी यो षटकार त्यांनी नक्की वाचवलो. प्रेक्षकांका विनंती, जरा गर्दी करू नका. तुम्ही जाऊन फक्त बघतालात. त्यापेक्षा त्या टीम मधले जे सदस्य असत, त्या टीमचा जो फिजिओ असा त्याका थोडीशी मोकळी करून द्या. प्रेक्षकांका विनंती, अजिबात त्या ठिकाणी गर्दी करू नका. चला जाग्यांवर चला आपापल्या. कौतुक करूचा लागताना या खेळाडूचा अतिशय सुंदर झेप. डीप स्कोअर लेगच्या दिशेने. फुलटॉस चेंडूवर एक मोठा फटको होतो आकाश सांगवेकरचो आणि या फटक्यावर 3 रन धावान पुरे झाले. धावसंख्या स्थिरावली 7 रनचावर. 49 रनचा पाठलाग महेंद्र धुरी त्या ठिकाणी फिल्डिंग करताना. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकतात. फुलटॉस चेंडू डीप स्कोअर लेगच्या दिशेने. किती सुंदर एफर्ट महेंद्र धुरीचे. फुलटॉस चेंडू बघा महेंद्रला चेंडूवर आणि शेवटच्या क्षणी ही झेप घेतल्यानंतर मैदानावर कोसळलेलो महेंद्र. ज्या चेंडूवर 6 धावा मिळाल्या असते त्या चेंडूवर किती धावा मिळाले बघूया. पंचांचा इशारा अपेक्षित असा. त्या ठिकाणचे प्रेक्षक काही सांगतात, पण प्रेक्षकांका विनंती, मैदान जरा मोकळा करा. प्रेक्षक मैदान मोकळा करा आणि पंच त्या चेंडूवरचा योग्य निर्णय परत एकदा तुम्ही जाहीर करा. पंचांचो निकाल येतलो आणि पंच लगतदार, हिशेदार, पोट हिशेदार सगळे तपासतले. पंच यादी घालतले. त्याच्यावर परत पंचांची सही घेतले. सही करू घेणार नाही त्याचा अंगठो घेतले. त्यानंतर आपलो निकाल देतले आणि तो निकाल आमचे तलाठी स्कोरबोर्डवर लिहितले. पंचांकडून थर्ड अंपायर कडे दिलेला निर्णय पंचांनी ह्या बारा केला. संपूर्ण स्पर्धेत अतिशय सुंदर पंचगिरी. उत्तम मोटेसर मॅन फ्रॉम आरोंदा, नितीन जबडे मॅन फ्रॉम पराड, अंकुश बांबार्डेकर मॅन फ्रॉम तेरसे बांबार्डे. या तीनही पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. अतिशय सुंदर पंचगिरी संपूर्ण स्पर्धेत. आणि बादल, सांगायचं झालं तर अंकुश बांबार्डेकर सर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदाच बघतोय. स्क्रीनवर बघू शकता तुम्ही डिसिजन. ह्यो सूर्य आणि ह्यो जयेंद्र. फुलटॉस चेंडू आकाश सांगवेकरचा मोठो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि ज्या क्षणी महेंद्र धुरीची उंच उडी, त्या क्षणी जमिनीपासून बऱ्याच अंतरावर महेंद्र धुरी होतो. क्या बात आहे. जोरदार टाळ्यांचा आवाज करा. हे क्षेत्ररक्षण सर्वांची मन जिंकणारा. क्या बात आहे. क्षेत्ररक्षणासाठी टाळी वाजाकच होय, पण त्याचबरोबर टाळी वाजा होय आमच्या कॅमेरामन साठी. दीपेश धुळ्यासाठी सुद्धा टाळ्यांचा गजर करूया. या भरलेल्या थंडीत बिचारो वर कुडकुडत बसलो एकटोच, पण तो कुडकुडत जरी बसलो तरी आपल्या कामावर त्याचं पुरेपूर लक्ष असा. 3 रनचा निशी. धाव संख्या 7 रनचा. 7 धावांवरती. 19 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावा. 19 चेंडू 42 धावा. दुसऱ्या षटकात नीरज चव्हाण बाहेर चला. 19 चेंडू 42 धावा जिंकण्यासाठी लक्ष श्री देव बेताळ वराड संघासाठी. 19 चेंडू 42 धावा.
क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज करा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं. महेंद्र धुरीचेचा नाव महेंद्र असा. क्रिकेटचा मैदान म्हणा किंवा कोर्टाची केस म्हणा, इव्हिडन्सवर बरेचशा गोष्टी ठरतात आणि मैदानावरचो इव्हिडन्स ह्यो फिल्डरच्या बाजून असा. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावा. आणि ज्या पद्धतीने कॅमेरावर खूप चांगलं, त्याच पद्धतीने पंचगिरी देखील खूप चांगली. तिन्ही पंच उत्तम मोठे सर, अंकुश बांबार्डेकर सर आणि नितीन जबडे सर, तिघांनी देखील खूप चांगली पंचगिरी या स्पर्धेसाठी गेली. आणि टीम वर्क पहा, आमचे जे DCC वायरीचे वैभव सावंत आणि त्यांचे पूर्ण सहकारी आहेत, आमच्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत आम्ही. अगदी बरोबर. ही खेळाडूंची खिलाडू वृत्ती सुद्धा खूप महत्वाची होती. DCC वायरी संघासाठी एकदा टाळ्यांचा गजर करूया. अतिशय सुंदर खिलाडू वृत्ती या संघाच्या सगळ्या पाठीराख्यांकडून. परत एकदा मैदानाच्या दिशेने नीरज चव्हाण बॉलिंग मार्कवर शेवटचा चेंडू घेऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो. नशीबवान रवलं, बॅटर की कड न घेता चेंडू गेलो विकेट किपर दर्शन बांदेकरच्या वळ्यात. आता मात्र 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा, 18 चेंडू, 42 धावा. यस, डीजे उझो. सर्वांचं कौतुक झालं. मग कॉमेंटेटर असतील, आयोजक असतील, पंच असतील, छोटा पॅकेज बडा धमाका. अचूक आकडेवारी, ठाम मत. गणेश राऊळ आमच्या स्कोरर साठी एकदा टाळ्यांचा गजर करूया. अतिशय सुंदर आकडेवारी, अतिशय सुंदर गुणलेखन. गणेश राऊळ, मॅन फ्रॉम अमरड अमरड अमरड. आणि जर तुम्हाला गोड गोड चिकू पाहिजे असतील तर नक्कीच संपर्क साधा गणेश राऊळ. नाही पण ते चिकू गावतले फक्त श्याम वाक्करला. ये गलत फहमी मत फैलाओ. आखो टप्प्याचा चेंडू बाउन्सर होतो की नो चेंडू होतो की वाईड होतो, पंचांचा निर्णय. निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता. दर्शन बांदेकर ऑन फायर. आज दर्शन काहीतरी वेगळा मनात घेऊन इलो. बॅटिंग करताना काही गोष्टी त्याच्याकडून अपुरे रावले, त्या सगळ्याची भरपाई बॉलिंग मध्ये करण्याचा इरादो. धावसंख्या 7 रनचावर. ह्यो मात्र एक मोठो फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. पकड़ने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. ये लगा. देखा सिक्सर कैसा लगा वो देखा. लाजवाब चक्का. आणि तो कोणाच्या पाठीवर?
दर्शन बांदेकरच्या काय करतो दर्शन पुढच्या बॉलवर वापसी दर्शनची बक श्यामवाकर आणि फास्टर गोलंदाज जलगती गोलंदाजांचा ह्याच वैशिष्ट्य असता एखादो फटको त्यांना बसलो ना की त्यानंतर पुढच्या चेंडूवर तो त्यांचा ऍटिट्यूड बघण्यासारखं असता खरोखरच बादल वेगवान चेंडू रफ्तार से गिरफ्तार करना जानते हैं दर्शन बांदेकर 14 धावा 49 रन्सांचो पाठलाग डीसीसी वायरी संघ दुसऱ्या बाजून वेताळ वराड संघ दोनही मालक सुद्धा एकमेकांचे जिगरी दोस्त दोनही संघातून खेळणारे खेळाडू सुद्धा एकमेकांचे दोस्त पण आज मैदानावर मात्र घमासान क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा महायुद्ध 15 चेंडू 35 धावा 15 चेंडू 35 धावा माफ करा 14 चेंडू 35 धावा 14 चेंडू 35 धावा कारण श्यामा युट्यूब वर अपडेट होक थोडस वेळ लागता पण गणेश राऊळ मात्र लगेच अपडेट हलक्या हातान खेळलेलो चेंडू ग्लान्सचा फटको 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर 49 पाठलाग आणि डीसीसी वायरी संघ ह्यो 49 पाठलाग जर तुमका करूचो असात तर आता मात्र मोठी फटकेबाजी तुमका करूची लागतली शेवटच्या फक्त 13 चेंडूंचो खेळ शिल्लक बादल आवाज कसलो येता दुसऱ्या षटकाचा खेळ झालो समाप्त धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर 3 षटकांचा खेळ समाप्त 5 षटकांच्या सामन्यात 49 पाठलाग 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि उरलेल्या 12 बॉल मध्ये 34 रन्सांची गरज पावडर लायसर बाजार उलागलो दादा मडकईकरांची कविता तुमका माहिती असा दिवस गेलो रेटारेटी चांदण्यात कापूस काती ही मालवणी म्हण सुद्धा तुमका माहिती असा जास्त उशीर करू नका येळ बरो त्याचो खेळ बरो आणि जेचो येळ वाईट त्याका झाडार चढलेलो असताना येऊन कुत्रो खायत सध्या होळीचे दिवस बऱ्याच ठिकाणी शिगमो झालो वेंगुर्ला तालुक्याचा शिगमो 15 दिवस असता यार येळ आणि शिगम्यार खेळ कोणाचो येळ बरो असतलो कोणाचो शिगमो मजेत जातलो उद्या आरोंद्याच्या मैदानावर सुद्धा स्पर्धा असा आणि त्या स्पर्धेत दरवर्षी पहिला बक्षीस जिवंत बकरो असता या वर्षी त्या स्पर्धेत जिवंत बकरो नाही असा पण त्या स्पर्धेत उद्या दर्शन बांदेकर खेळाक जातलो दर्शन या स्पर्धेसाठी तुका शुभेच्छा उत्तम मोठे सर तुमका शुभेच्छा कृष्णा देवजी सर तुमका सुद्धा शुभेच्छा पण आजचो दिवस कोणाचो गोड होतलो कोणाच्या नशिबात बकऱ्याचा मटण आणि कोणाच्या नशिबात कुळताची पिठी बदल गोलंदाजी मार्क वरती युवराज नावाप्रमाणेच युवराज आपला राज या मैदानावरती करेल का नाही गणेश राऊळ सर तो वराडचा नाहीये तो देवलीचा आहे युवराज चव्हाण माझ्या गावचा आहे मला माहित आहे युवराज बॉलिंग मार्कवर तो वराडचं म्हटल्याबरोबर श्यामा लगेच परातलो सर्पाच्या पाठीवर पाय दिल्यानंतर सर्प पराततात असो देवलीचो हा म्हणता श्यामा बरोबर असा खोरा शेवटी आपल्यावरच माती वाढतला गणेश राऊळ खात्री करत होते नाही, क्या बात आहे. गणेश राऊळ देखील पोचलेले आहेत भरपूर गणेश राऊळ म्हणतात मी फक्त बघी होतय तुझो किती लक्ष म्हणजे गिऱ्या तुबी टांग उपर वा गणेश राऊळ छोटा पटाका बडा धमाका 1 रन्सावर समाधान पण आता एकेरी रन्सान मोठोसो फरक पडाचो नाही खापी तारली इरडा हेनी टोपली भराची नाही परत एकदा तुमका सुरमई काढूचे लागतले पापलेटा काढूचे लागतली सरंगे काढूचे लागतले पाठभर वळ काढूचे लागतले चौकार षटकारांची आतषबाजी करूची लागतली आखो टप्प्याचो चेंडू हुकचो फटको लांब लचक फटको मोठो आवाज मोठो चेंडूचो प्रवास मोठो पण रन किती फक्त 1 लाखाचे गोष्टी चुरमुऱ्याची पोती लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही पण तरी सुद्धा गरीबातलो गरीब आणि श्रीमंतातलो श्रीमंत यांनी आयुष्यात कधी ना कधी वडापाव खाऊन दिवस काढलेलेच असतले आणि संपूर्ण जगातल्या सँडविचची जेव्हा स्पर्धा घेतली गेली त्यावेळी संपूर्ण जगातल्या सँडविच मध्ये भारतीय वडापाव संपूर्ण जगात 13व्या क्रमांकावरती बहुमानित केलं गेलो 13 आकडा हा भाजपसाठी खूप लकी आहे भारतीय जनता पक्षासाठी 13 आकडा खूप लकी आहे कारण ज्यावेळी पहिले पंतप्रधान झाले होते अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी त्यांनी जे राज्य केलं होतं ते
13 महिने आणि 13 दिवस भारतीय जनता पार्टीचे सरकार होतं. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. युवराज चव्हाण मॅन फ्रॉम देवली मैदानावर कमाल करताना बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम देवली. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सरपंच ऑफ देवली. कोलवा टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत येता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत दुसऱ्या रनचा तो इरादो रनआउट करण्याची संधी. पोटी फुटासर बॅटर धावलो. घामाघूम होईसर धावलो. बेंबियाच्या देठापासून धावलो. रन मिळालो फक्त एक. घटकेची नाय फुरसत आणि कवडेची नाय मिळकत. डीजे उजव. आयनाच्या बायना 2 गोटे घेईना घेतल्याशिवाय जायना. शबाय 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 शबाय. बदल मैदानावरती कोण पावलं ठेवतोय बघ. मागचा मॅचचा हिरो आहे निखिल परब, ज्याने एकाच जागेवरती 5 झेल टिपले होते आणि ती जागा समीर राणे आणि योगेश पेंडुरकरने सांगितली होती. त्या जागेबद्दल तुला काही जर विचारावंसं वाटतंय, जागेबद्दल काय सांगशील? लॉंग ऑनची ती जागा होती. निखिल परबने कमाल केलेली. बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो की ह्यो बॅटर जेव्हा षटकारांची आतषबाजी करतात तेव्हा काय खाऊन इलो, पण मगाशी प्रश्न पडलेलो निखिल पराडकर या दरम्यान आज फलंदाजी ज्यांनी निराशा केली असो खेळाडू रोहित केरकर मैदानावर क्षेत्ररक्षणात कमाल करताना मॅन फ्रॉम तारकर्ली, इमर्जिंग प्लेअर ऑफ तारकर्ली, अतिशय सुंदर झेल. आणि अजून एक खेळाडू डगआउटची शिकार सांघिक 19 रन्सावर. मैदानावर आता मात्र सगळी जबाबदारी असलेली निखिल परबच्या खांद्यावर. मॅन फ्रॉम चौके 2 वर्षापूर्वी काळसे मैदानावर सलग 7 चेंडूत 7 सलग षटकार मारण्याचा पराक्रम ज्या खेळाडूच्या नावावर असो निखिल स्ट्रायकर एंडच्या दिशेने थोड्या वेळाने दिसतलो. यापूर्वीच्या सामन्यात त्यांनी 5 झेल टिपले आणि तेव्हा प्रश्न पडलेलो निखिल नेमको हातात काय लावून इलो. 5 किलो फेविकॉल होता, मैद्याची खळ होती की झाडाचो गम होतो. 7 चेंडू 30 धावा. स्ट्राइक वरती तारकर्लीचा किरण पोलार्ड, चेतन मालंडकर. 7 चेंडू 30 धावा. क्षमा आता मात्र सामनो रंगतदार स्थितीत. या चेंडूवर जर षटकार बसलो तर पुढच्या षटकात निखिलची कमाल बघूक मिळतली, पण निखिलकडे स्ट्राईक येतली की नाही पुढच्या ओव्हरीसाठी. ऑप्टमच्या बाहेर चेंडूचा टप्पो पडल्यानंतर थोडस आतल्या दिशेने वळलो. चेंडू निर्धाव पोलांडो कुवांडो पडसार. 4 ओव्हरींचा खेळ समाप्त. 19 रन्सार 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावा. 6 चेंडू आणि 30 धावा. आता मात्र खरोखरच मजा येतली. अजून बेटा गावड्याच्या 10,000 रुपयांचा हिशोब लागाचो बाकी असा. तोपर्यंत अक्षयला मात्र श्रीमंत झाल्यासारख्या वाटतला, कारण 1.5 तास ते 10,000 अक्षयच्या वरच्या खिशात. 10,000 रुपयांचा मानकरी कोण ठरतलो? बेटा गावडे, आपण या स्टेज वरती या. बेटा गावडे, स्वर्गीय आपा गावडे यांच्या स्मरणार्थ ज्यांनी हे बक्षीस पुरस्कृत केलं होतं ते बेटा गावडे, आपण या. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि श्यामा माका असा वाटतं की ह्या 10,000 रुपयांचा मानकरी निखिल परब होऊ शकता. आज निखिल परब येताना कोणाचा तरी लाडक्या व्यक्तीचा तोंड बघून इलेलो असा, येता येता कोणाच्या लाडक्या व्यक्तीशी हात मिळवून इलेलो असा. बॉलिंग मार्कवर तेजस सादिये. तेजस तुका सुद्धा संधी असा. सलग 3 विकेट साठी बेटा गावड्यांचे 10,000 रुपये आज तुझ्या मालकीचे होऊ शकतात. धाव संख्या 19. 49 पाठलाग. 6 चेंडू 30 धावा. पहिलो चेंडू टप्पो पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने चेंडू रवलो निर्धाव. 5 चेंडू 30 धावा. 5 चेंडू 30 धावा. निखिल परब मॅन फ्रॉम चौके. तुझ्या बॅट मध्ये क्षमता असा, ताकद असा, गुणवत्ता असा. आज फक्त या सगळ्या गोष्टीक न्याय देणं गरजेचं असा. तेजस सादिये मॅन फ्रॉम तळाशील.
तेजस साधिये मैदानावर कमाल करून दाखवताना वेताळ वराड संघाचे पाठीराखे खुश असत. स्क्वेअर लेगच्या दिशेने ज्यांनी झेंडो काढलो त्यांनी योग्य जागेवर झेंडो ठेवचो. वेताळ वराड संघाने या स्पर्धेमध्ये कमाल धमाल बेमिसाल निखिल आणि परार करतो निखिल मोठो फटको लॉंगांच्या दिशेन दर्शन बांदेकरच्या सेफ हँड्स मध्ये आणि निखिल तंबूच्या दिशेन. मैदानावर फक्त औपचारिकता बाकी अतिरिक्त चेंडू फक्त सामन्याचा निकाल बदलू शकतात. टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचो निर्णय डीसीसी वायरी संघाच्या अंगलट इलो यवाजलेला सादात तर दळीदार कित्या बादात ह्या मालवणी म्हणीचो अनुभव मैदानावर इलो. 3 चेंडू 30 धावा बादल जवळजवळ श्रीदेव वेताळ वराड हा संघ या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरेल असं वाटतंय. फक्त 3 पावलं दूर आहे पण एकीकडे लक्ष आहे की तेजस साधिये 3 विकेट मिळवेल का. पहिला आता त्याने मिळवलेला आहे अजून 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवेल का आणि जे या स्पर्धेचं मोठं बक्षीस प्रायोजित केलेलं आहे बेटा गावडे यांनी त्याचा हकदार बनेल का हे पाहण्याजोगं याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. आणि या बक्षिसाचा वैशिष्ट्य होता श्यामा सर बेटा गावडेंनी 10,000 रोख स्वरूपात जमा केलेले होते. या सुद्धा या बक्षिसाचा वैशिष्ट्य. परत एकदा चेंडू हवेत दर्शन बांदेकर यस यावेळी दुसरा विकेट मिळवलेला आहे तो गोलंदाज तेजस साधिये याने आणि 10,000चं बक्षीसच्या जवळ जवळ समीप आलेला आहे. आतापर्यंत 2 हॅट्रिक साध्य झालेले आहेत. तिसरी हॅट्रिक या ठिकाणी या स्पर्धेची तेजस साधिये मिळवेल का आणि 10,000 रुपये बक्षिसाचा मानकरी ठरेल का. आतापर्यंत झालेले 2 हॅट्रिक साठी काही विशेष बक्षिसा नव्हती पण या हॅट्रिक साठी 10,000 रुपयांचा बक्षीस बेटा गावडे साहेबांकडून आणि त्यांच्या समवेत हडकर साहेबांकडून 2,000 रुपये. विकेट हॅट्रिक जर तेजस पूर्ण केलंस तर 12,000 रुपयांचं मानकरी ठरू शकतस आणि ही जर विकेट हॅट्रिक झाली तर सामनो जिंकल्यानंतर कॅप्टनने आणि मालकान बक्षिसातलं वाटो तुका नाही दिलो तरी चलतलो. 10,000 रुपयाचा चेंडू घेऊन तेजस साधिये गोलंदाजी मार्ग वरती 10 + 2,000 आणि यस काय झालंय पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंच इशारा काय करतायत अपील होत आहे आणि यस पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने आणि या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक आणि 12,000 रुपयाचा मानकरी फ्रॉम तळाशील तेजस साधिये डीजे उजो 12,000 रुपयांचा चे 5,000 रुपयांचा बक्षीस सुद्धा बंड्या पराडकर साहेबांनी जमा केलेले असा. धन्यवाद बंड्या पराडकर साहेब. दर्शन बांदेकरची विकेट काढणाऱ्या सौरभ कांबळीसाठी रोख 5,000 रुपयांचा बक्षीस. शेवटचा चेंडू यांचं देखील हे बक्षीस. थँक्यू सो मच बेटा गावडे. आपण या मान्यवरांच्या कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. आणि आशिष हडकरांचे सुद्धा 2,000 जमा. यवाराख यवार साळगावचे पवार. निर्धाव चेंडू बरोबरच षटकाची सांगता इनिंगची सांगता 2023 पर्व पहिले विजेता श्रीदेव आमचे ऋषी पेनकर अमित सावंत यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे. या ठिकाणी प्रजेश रावले अमित काराने उपस्थित राहायचंय.
भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित भाजपा चषक 2023 मालवण तालुक्याची पहिली प्रीमियर लीग स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता श्रीदेव वेताळ वराड